Good morning, students. Today we are going to see the remaining numericals that should be based on the pH of basic buffer as well as the solubility product. मागच्या वेळेला आपण पीएच आणि पीओएच वरचे प्रॉब्लेम्स शिवाय पीएच ऑफ ऍसिडिक बफरचे प्रॉब्लेम्स पाहिले होते. आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पीएच ऑफ बेसिक बफरचा पीएच कसा कॅल्क्युलेट करायचा तो सुद्धा आपल्याला हेंडरसन्स हसेलबाल्च इक्वेशन वरूनच करायचा आहे. तर त्याच्यासाठीचा जो प्रॉब्लेम तुम्हाला मी देतोय तो प्रॉब्लेम कसा आहे पहा. Calculate the pH of buffer solution containing 0.04 molar weak base BOH. Weak base साठी नोटेशन आपण BOH वापरतो and 0.015 मोल इट्स सॉल्ट आणि तो सॉल्ट साठी नोटेशन BA वापरतो. आणि याच्यामध्ये डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेस दॅट इज KB याची व्हॅल्यू दिली आहे 1.8 into 10⁻⁵. या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला या बेसिक बफरचं जे सोल्युशन आहे त्याचा पीएच कॅल्क्युलेट करायचा आहे. यू हॅव टू आस्क कॅल्क्युलेट दॅट इज द पीएच ऑफ द सच टाइप ऑफ बेसिक बफर सोल्युशन. मग पीएच या बफर सोल्युशनचा काढण्यासाठी मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला that should be calculated by Henderson's Hasselbalch equation. आणि मग या बेसिक बफर साठी पीएच काढण्यासाठी हेंडरसन्स हसेलबाल्च इक्वेशन जे आहे ते काय इक्वेशन आहे दॅट इज नथिंग बट POH is equals to that is PKB कारण बफर सोल्युशन आहे. POH is equals to that is PKB plus log of base 10 into concentration of the salt divided by concentration of that the base. कारण हे बेसिक बफर आहे that is the weak base. म्हणजे हे हंडरसन्स हसेलबाल्च इक्वेशन हे आहे पहा. POH is equals to PKB plus log of concentration of the salt divided by concentration of the acid one. मग याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉल्ट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बेस याच्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बेस म्हणजे हा वीक बेस BOH याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला किती दिलंय 0.04 मोलार दिलेलं आहे. आणि याचा सॉल्ट जो आहे सॉल्ट विथ दॅट इज नथिंग बट basic buffer is the mixture of weak base and its salt with strong acid. आणि म्हणून याचा स्ट्रॉंग ऍसिड बरोबरचा जो सॉल्ट आहे आणि त्या सॉल्टचं नोटेशन आपण BA असं घेतलंय दॅट इज द जनरल नोटेशन. आणि त्याची जी व्हॅल्यू दिली आहे ती आहे दॅट इज 0.015 मोलार. 0.015 मोलार हे दिलंय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बेस. कॉन्सन्ट्रेशन 159 0.5 मोलार 0.05 मोलार दिलेलं आहे. फक्त फिगर बदलतोय आपण 0.05 मोलार 0.05 मोलार एवढं कॉन्सन्ट्रेशन दिलंय. मग हे कॉन्सन्ट्रेशन सॉल्टचं आणि बेसचं कॉन्सन्ट्रेशन. आता आपल्याला पुन्हा त्यांनी गिवन मध्ये KB ची व्हॅल्यू दिली आहे म्हणजेच डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेस त्याची व्हॅल्यू दिली आहे 1.8 into 10⁻⁵. मग मला का दिली हो KB ची व्हॅल्यू याच्यावरनं मला PKB ची व्हॅल्यू काढायची आहे. याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये अगोदरच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण ऍसिडिक बफरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय तिथं मी PKA ची व्हॅल्यू काढली होती. आता मला इथं PKB ची व्हॅल्यू काढायची आहे. कशी काढणार दॅट इज PKB is equals to minus log base 10 that is KB minus log base 10 that is the KB. मग याच्यावरनं KB ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे ते दिलेली आहे. PKB बरोबर मायनस आणि किती व्हॅल्यू दिली आहे KB ची 1.8 into 10⁻⁵ म्हणजेच मायनस लॉग
हा बेस 10 जो आहे याच्यामध्ये केबी ची व्हॅल्यू किती 1.8 इंटू 10⁻⁻⁵. आणि पहा मग आता काय करायचं आपण याचा लॉग घ्यायचा आहे आणि लॉग घेत असताना आता पी के बी इज इक्वल्स टू मायनस साईन हे मी स्कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर दाखवतोय आणि काय घेतो लॉग कुणाचा लॉग अगोदर 1.8 चा लॉग आणि प्लस कुणाचा लॉग ऑफ 10⁻⁻⁵ चा लॉग. लक्षात घ्या 10⁻⁻⁵ चा लॉग आपण इथं घेतोय. मग आता याच्यामध्ये हे पहा याच्यामध्ये आता आपल्याला 1.85 चा लॉग घ्यायचा दॅट इज इक्वल्स टू मायनस 1.8 चा लॉग 1.8 चा लॉग कॅरेक्टरिस्टिक 0 आहे आणि याचा जो लॉग आहे दॅट इज नथिंग बट मी काय करतो डायरेक्ट याला निगेटिव्ह साईन देतो तो 1.8 चा लॉग येतो दॅट इज 0.2553. तुम्ही लॉग टेबल मध्ये हे पाहू शकता याचा लॉग एवढा येईल आणि प्लस लॉग ऑफ 10⁻⁻⁵ 10⁻⁻⁵ चा लॉग आपण कसा घेत असतो -5 लॉग 10. मग हे -5 आणि इकडचा मायनस हे काय होतील हे +5च होणार आहे शेवटी हे +5 आणि इंटू दॅट इज 10 चा लॉग हा एकच असेल त्यामुळे त्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणजे इथं तुम्हाला एडिशन कुणाची करायची आहे +5 आणि हे -0.2553. मग याची जर तुम्ही बेरीज केली तर ही तुम्हाला पीकेबी ची व्हॅल्यू मिळते आणि ती मिळेल 4.7447. लक्षात घ्या 4.7447 ही व्हॅल्यू तुम्हाला पीकेबी या पीकेबी म्हणजे हेंडरसन्स हसेलबाल्च इक्वेशन मधला हा जो फॅक्टर आहे याची व्हॅल्यू मिळते. मग मला ही व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवायची आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉल्टची व्हॅल्यू आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बेसची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करूया आणि आपण कॅल्क्युलेशन करून त्याचा पीओएच काढूया आणि म्हणून पीओएच बरोबर पीकेबी ची व्हॅल्यू 4.7447 प्लस लॉग कुणाचा लॉग आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन 0.05 मोलार आणि पुन्हा कॉन्सन्ट्रेट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस याचं कॉन्सन्ट्रेशन 0.04 मोलार. मग 2 जर डेसिमल मी पुढे गेलो 5/4 होणार आहे दॅट कम्स टू पीओएच इज इक्वल्स टू 4.7447 प्लस लॉग ऑफ आता कुणाचा लॉग 5/4 जर घेतले आपण तर 1.समथिंग येईल याचा आन्सर. तर त्याचा आपण लॉग घेणार आहोत त्याचा लॉग घेणार 5 डिवायडेड बाय 4 5 हे जे आहे 2 जर डेसिमल मी पुढे गेलो तर या 5 ला 4 ने डिवाइड केलं तर तुमचं आन्सर किती येतं दॅट इज नथिंग बट याचं जे आन्सर येईल ते एक्झॅक्ट आन्सर साधारणपणे 1.25 येईल 1.25. मग या 1.25 चा लॉग आपण इथं ठेवतोय. मग पीओएच बरोबर 4.7447 प्लस याचा जो लॉग आहे 0.12 मध्ये जर तुम्ही लॉग घेतला तर तो येतो 0.0969. या लॉगच्या व्हॅल्यूज तुम्ही तुमच्या लॉग टेबल मध्ये खात्री करू शकता. मग याच्यानंतर आपण काय करतो ही व्हॅल्यू याच्यामध्ये जर ऍड झाली तर तुम्हाला पीओएच ची व्हॅल्यू मिळेल. पीओएच ची व्हॅल्यू 4.7447 प्लस दिस वन आणि याची जी व्हॅल्यू याचं जे आन्सर येईल तुमचं दॅट आन्सर कम्स टू दॅट इज 4.84 दॅट इज 4.8416. दिस इज द व्हॅल्यू ऑफ पीओएच. इथं तुमचा पीओएच आलाय हा काय आलाय पीओएच. पण तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये विचारलंय काय पहा पीएच विचारलाय. यू हॅव टू आस्क पीएच. मग आपल्याला माहिती आहे पीएच आणि पीओएच मधलं रिलेशन काय आहे P
pH प्लस POH इज इक्वल्स टू 14 आणि म्हणून pH बरोबर दॅट इज 14 मायनस POH. किती आलाय हो POH? 4.8416 आणि मग याचं जे आन्सर आहे pH दॅट कम्स टू 9.15 that is 1584 and this is nothing but pH of this basic buffer. हे जे बेसिक बफरचं एक्झाम्पल दिलंय त्याचा pH आपण अशा पद्धतीनं काढू शकतो and this is nothing but हेंडरसन्स हसेलबालची इक्वेशन. त्या हेंडरसन्स हसेलबालची इक्वेशन वरून we can calculate the pH of acidic as well as the basic buffer. याच्यानंतर पुढचे जे आता प्रॉब्लेम्स आहेत दोज आर बेस्ड ऑन दॅट इज द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. तर ते सोल्युबिलिटी प्रॉडक्टचे प्रॉब्लेम्स आपण आता त्यांच्याकडे जाऊया. हा आता आपण सोल्युबिलिटी प्रॉडक्ट वरचा प्रॉब्लेम पाहतोय. याच्यामध्ये काय दिलंय पहा. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ बेरियम कार्बोनेट इज 2.6 into 10 raised to minus 9 and you have to ask estimate its molar solubility. आपल्याला सोल्युबिलिटी प्रॉडक्टची व्हॅल्यू दिली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला सोल्युबिलिटी इस्टिमेट करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. कशी कॅल्क्युलेट करणार? तर मी अगोदर या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलंय काय हे पहा. गिवन लिहितो. गिवन काय दिलंय? हा बेरियम कार्बोनेट हा एक आपल्याला सॉल्ट दिलेला आहे आणि याच्यावरून याची आपल्याला KSP ची व्हॅल्यू दिली आहे. यू नो द मीनिंग ऑफ KSP. KSP इज द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. त्याची व्हॅल्यू दिली आहे 2.6 into 10 raised to minus 9 आणि याच्यावरून तुम्हाला काय विचारलंय? सोल्युबिलिटी म्हणजे यस विचारलेलं आहे. यू हॅव टू आस्क दॅट इज द यस. इथं आपल्याला यस ची व्हॅल्यू विचारली आहे. मग आपण फॉर्म्युला शिकलेलो आहे पहा. KSP आणि यस सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटी मधलं रिलेशन कसं शिकलोय? तर तो फॉर्म्युला आहे दॅट इज KSP. तो जो फॉर्म्युला आहे तो काय फॉर्म्युला आहे पहा. दॅट इज KSP इज इक्वल्स टू आपण हे रिलेशन पाहिलेलं. KSP इज इक्वल टू x raised to x that is x raised to x into y raised to y into y raised to y into s raised to x plus y. हा जो फॉर्म्युला आपण पाहिलाय KSP आणि s मधलं रिलेशन जे आहे दॅट इज x raised to x into y raised to y into s raised to x plus y. आता तुम्हाला x म्हणजे आणि y म्हणजे काय सांगितलेलं आहे? आपण थेरीमध्ये पाहिलंय. x इज नथिंग बट नंबर ऑफ कॅटायन्स आणि y इज नथिंग बट नंबर ऑफ एनायन्स. आता हे कॅटायन्स आणि एनायन्स कुणाचे हो? जे प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सॉल्ट दिलाय. कुठला सॉल्ट दिलाय? बेरियम कार्बोनेट हा सॉल्ट दिलाय. तो जर डिसोसिएट आपण केला बेरियम कार्बोनेट दॅट अंडरगोइंग डिसोसिएशन, त्याचं डिसोसिएशन केल्यानंतर तुम्हाला किती कॅटायन आणि किती एनायन मिळतात हे आपल्याला पाहायचंय. बेरियम कार्बोनेट डिसोसिएट्स ॲज. कसं डिसोसिएशन होईल? Ba डबल प्लस 2 प्लस असतात दॅट इज इन द ॲक्वियस आणि प्लस कार्बोनेट CO3 पुन्हा डबल मायनस दॅट इज ॲक्वियस. म्हणजे हे कॅटायन आणि हे एनायन मिळाले. कॅटायन किती आहे? Ba प्लस प्लस आयॉन एकच आहे. एनायन म्हणजे कार्बोनेट किती आहेत? आयॉन एकच आहे. म्हणजे नंबर ऑफ कॅटायन्स आणि नंबर ऑफ एनायन्सची संख्या जी आहे इथं म्हणजे मी असं म्हणतो दॅट इज x इज इक्वल्स टू 1 आणि इकडं y इज ऑल्सो इक्वल टू 1. x ची व्हॅल्यू एकच आहे, y ची देखील व्हॅल्यू एकच आहे आणि म्हणून आपण या फॉर्म्युल्याकडे जाऊया. मग काय करायचंय आपल्याला इथं? आता ज्या ठिकाणी कॅटायन आणि एनायनची संख्या ही एक आणि दोन्ही एक एकच दिलेली आहे म्हणजे मग हे रिलेशन कसं होईल? KSP इज इक्वल्स टू कॅटायन x 1 raised to 1 into anion
that is 1 raised to 1 into 1 raised to 1 into s raised to 1 plus 1 आणि म्हणून हा फॉर्म्युला काय होईल KSP is equals to s raised to 2 किंवा s स्क्वेअर आपण म्हणतो. मग याच्यामध्ये तुम्हाला KSP दिली आहे आणि s विचारली आहे. हा फॉर्म्युला आता मी रिअरेंज करतो. कसा रिअरेंज होईल देअरफॉर s इज इक्वल्स टू रूट KSP. s इज इक्वल्स टू रूट KSP. मग KSP ची व्हॅल्यू किती दिली आहे ठेवूया व्हॅल्यू आपण. ती व्हॅल्यू जी आहे s इज इक्वल्स टू रूट KSP. KSP ची व्हॅल्यू दिली आहे 2.6 into 10 raised to minus 9. आता मला रूट घ्यायचा आहे. ही जी पॉवर आहे ती आपण ही जी ऑड नंबर मध्ये आहे मी तिला इव्हन मध्ये थोडस कन्वर्ट करतो आणि म्हणून s इज इक्वल्स टू रूट मध्ये हे 2.10 रेज टू मायनस 9 आहे तर मी याला 10 रेज टू मायनस 10 करतो म्हणजे 26 इकडे डेसिमल पॉइंट एक पुढे शिफ्ट करूया. 26 into 10 raised to minus 10 आणि याचा आपल्याला रूट घ्यायचा आहे. मग रूट घेण्यासाठी आपण काय करतो आता 10 raised to minus 10 चा रूट किती येईल 10 raised to minus 5 नो डाऊट. आणि s ची व्हॅल्यू म्हणजे 26 चा जो रूट आहे तो रूट तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तो येतो साधारणपणे 5.09. हे पहा 5.09 into 10 raised to minus 5 is the value of s. आणि ही सोल्युबिलिटी आहे आणि सोल्युबिलिटीला युनिट दिलं पाहिजे दॅट इज मोल पर डीएम क्यूब. मोल पर डीएम क्यूब अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ s मीन्स दॅट इज मोलार सोल्युबिलिटी. तुम्हाला म्हटलेलंच आहे कॅल्क्युलेट दी मोलार सोल्युबिलिटी म्हणजे ही जी सोल्युबिलिटी आहे ही मोल पर डीएम क्यूब म्हणजे मोलार सोल्युबिलिटी असेल. अँड दिस इज नथिंग बट द आन्सर ऑफ दिस सोल्युबिलिटी मोलार सोल्युबिलिटी ऑफ बेरियम कार्बोनेट सोल्युशन. ठीक आहे. याच्यानंतर आता याच सोल्युबिलिटी प्रॉडक्ट वरचा पुढचा प्रॉब्लेम आपण कसा आहे तो बघू. हा आता पुढचा जो प्रॉब्लेम दिलाय पहा हा थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम मध्ये या दिलाय इफ 20 cubic centimeter of 0.05 molar of barium nitrate solution are mixed with 20 cubic centimeter of 0.02 molar of NaF sodium chloride. Will barium fluoride precipitate? असा प्रश्न विचारलाय. ज्या वेळेला आपण 20 ml 0.05 मोलार बेरियम नायट्रेटचं सोल्युशन ह्या पुन्हा 20 क्युबिक सेंटीमीटर ऑफ 0.02 मोलार NaF मध्ये मिक्स करू त्यावेळेला बेरियम फ्लोराईड प्रेसिपिटेट आउट होईल का असा प्रश्न आहे. आणि त्याच्या बेरियम फ्लोराईडची तुम्हाला सोल्युबिलिटी प्रॉडक्टची व्हॅल्यू दिली आहे. ती व्हॅल्यू दिली आहे 1.7 into 10 raised to minus 6. हा प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे पहा. जर आपण विचार केला तर इथं तुम्हाला दोन सोल्युशन्स दिलेले. कुठले दोन सोल्युशन दिले? एक सोल्युशन बेरियम नायट्रेटचं आहे आणि दुसरं सोल्युशन जे आहे ते सोडियम फ्लोराईडचं सोल्युशन आहे. हे जर दोन्ही सोल्युशन्स आपण मिक्स केले आता दोघांचाही व्हॉल्यूम किती दिलाय पहा. हे बेरियम नायट्रेटचं सोल्युशन हे किती आहे 20 ml आहे म्हणजे 20 क्युबिक सेंटीमीटर आणि सोडियम फ्लोराईडचं दुसरंही सोल्युशन ते किती आहे ते सुद्धा 20 क्युबिक सेंटीमीटर म्हणजे दोन्ही हे सोल्युशन 20 ml दिलेले. पण दोघांचं कॉन्सन्ट्रेशन मात्र वेगवेगळं आहे. हे बेरियम नायट्रेटचं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 0.05 मोलार आहे आणि या सोडियम फ्लोराईडच्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हे 0.02 मोलार आहे. तर हे जे दोन सोल्युशन्स आहेत जर हे मिक्स केले तर यापासून बेरियम फ्लोराईड प्रेसिपिटेट आउट होईल का असा आपल्याला प्रश्न विचारला. तर आपण काय करूया दोघांच्या सोल्युशनचं याच्यामध्ये बेरियम
आणि फ्लोराईड यांचं कॉन्सन्ट्रेशन हे किती येतं अगोदर हे फाइंड आउट केलं पाहिजे. म्हणजे बेरियम फ्लोराईड जर डिसोसिएट झाला तर Ba डबल प्लस आयॉन आणि F मायनस ट्वाइस F मायनस आयॉन हे आयॉन्स फॉर्म होतील. त्यामुळं त्यांचं आपण कॉन्सन्ट्रेशन बघूया. तर एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ दी बोथ दी सोल्युशन्स आर इक्वल. व्हॉल्यूम ऑफ बोथ सोल्युशन्स, व्हॉल्यूम ऑफ बोथ सोल्युशन्स आर इक्वल. दोन्ही सोल्युशनचा व्हॉल्यूम इक्वल आहे आणि म्हणून टोटल व्हॉल्यूम ऑफ दी सोल्युशन, देअरफॉर टोटल व्हॉल्यूम, सोल्युशनचा टोटल व्हॉल्यूम किती येईल? 20 प्लस 20, 20 प्लस 20 म्हणजे दॅट इज 40 क्युबिक सेंटीमीटर, म्हणजेच 40 ml हा टोटल व्हॉल्यूम सोल्युशनचा येईल. मग या टोटल व्हॉल्यूम सोल्युशन मध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन काढले पाहिजे. कुणाचे? हा जो बेरियम फ्लोराईड आहे त्याचं डिसोसिएशन झाल्यानंतर बेरियमचं कॉन्सन्ट्रेशन आणि फ्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन हे दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काढलं पाहिजे. मग आपण बघूया याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेरियम आयॉन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ba डबल प्लस, Ba डबल प्लस आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन, याचं Ba प्लस आयॉनचं याचं दॅट इज 20, दॅट इज व्हॉल्यूम याचा किती आहे? 20 ml आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन, कुणाचं कॉन्सन्ट्रेशन? या बेरियम नायट्रेट मधल्या बेरियमचं ते किती आहे? 0.05. आणि हे किती सोल्युशन मध्ये? टोटल व्हॉल्यूम सोल्युशनचा किती आहे? 40 ml आहे पहा. आणि म्हणून डिवाइडेड बाय 40. हे 20 इंटू व्हॉल्यूम ऑफ दिस सोल्युशन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सोल्युशन डिवाइडेड बाय द टोटल व्हॉल्यूम. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, यू हॅव टू गेट 0.025 मोलार विच इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेरियम डबल प्लस आयॉन. तसंच सिमिलरली कॉन्सन्ट्रेशन ऑफ फ्लोराईड आयॉन, F मायनस, एक मायनस असतो याच्यावरती, या फ्लोराईड आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन. आता सोडियम फ्लोराईडचं सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे पहा, याचा देखील व्हॉल्यूम किती आहे? 20 ml आहे. याचं कॉन्सन्ट्रेशन मात्र तुम्हाला बदललेलं आहे, ते 0.02 मोलार आहे. 0.20 काय किंवा 0.02 काय. मग याला आपण कितीनं डिवाइड करणार? दॅट इज टोटल व्हॉल्यूमनी 40 ने डिवाइड करणार. आणि म्हणून हे जर कॅल्क्युलेट तुम्ही केलं तर याचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन किती? याचं कॉन्सन्ट्रेशन याच्यापेक्षा वेगळं येईल, 0.01 मोलार येईल. 0.01 दॅट इज द मोलार वन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ फ्लोराईड आयॉन इज 0.01 मोलार आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेरियम आयॉन इज 0.025 मोलार. मग आता हे जे आयॉन्स आहेत, दीज आयॉन्स would react to sparingly soluble salt and to form that is the barium chloride. हे जे आयॉन्स आहेत हे पहा कशी यांची रिएक्शन होते. बेरियम डबल प्लस आयॉन, बेरियम डबल प्लस एक्वियस प्लस ट्वाइस F मायनस एक्वियस, आणि याच्यापासून हा तयार होणारा जो सॉल्ट आहे तो सॉल्ट म्हणजेच कुठला आहे? दॅट इज बेरियम फ्लोराईड, म्हणजे BaF2 हा सॉल्ट दॅट विल बी प्रेसिपिटेटेड आउट, म्हणजे हा सॉलिड तयार होईल. मग याच्यामध्ये आयोनिक प्रॉडक्टची जी व्हॅल्यू आहे, आयोनिक प्रॉडक्ट ऑफ बेरियम फ्लोराईड, आयोनिक प्रॉडक्ट आपण कसा काढतो हे पहा. दॅट इज आयोनिक प्रॉडक्ट, आयोनिक प्रॉडक्ट ऑफ BaF2. आता Ba चं कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे, F मायनसचं देखील कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे आपल्याला. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ba डबल प्लस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ba डबल प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ F मायनस आयॉन. पण हे ट्वाइस असल्यामुळं रेज टू 2 म्हणावं लागेल आपल्याला इथं. आणि म्हणून चला याच्या कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यूज ठेवूया आपण. Ba प्लस ची व्हॅल्यू किती आली इकडं? 0.025 आलेली आहे. आणि इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ F मायनस ची व्हॅल्यू 0.01 आली आहे. 0.01
याचा आपल्याला रेज टू 2 म्हणजे स्क्वेअर केला पाहिजे. 0.01 रेज टू 2. आणि मग हे जर कॅल्क्युलेट केलं तुम्ही, हे कॅल्क्युलेट केल्यानंतर ही आयोनिक प्रॉडक्टची व्हॅल्यू तुमची किती येते? दिस कम्स टू 2.5 इंटू 10 रेज टू -6 येते पहा. हे जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही, मल्टिप्लिकेशन केलं 0.01 चा स्क्वेअर आणि 0.01 चा हा स्क्वेअर घेतला आणि याला 0.025 मी मल्टिप्लाय केलं तर डेसिमल पॉइंट आपण शिफ्ट करून ही जी व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केलं दिस कम्स टू 2.5 इंटू 10 रेज टू -6. मग हे 2.5 इंटू 10 रेज टू -6 हे काय आलं? हे आयोनिक प्रॉडक्टची व्हॅल्यू आली. आपल्याला प्रश्न काय विचारलाय प्रॉब्लेम मध्ये? हे पहा काय म्हटलंय? विल बेरियम फ्लोराइड अंडरगोइंग प्रेसिपिटेशन. या बेरियम फ्लोराइडचं प्रेसिपिटेशन होईल का असा प्रश्न आहे. मग प्रेसिपिटेशन केव्हा असतं? तर थेरीमध्ये आपण पाहिलं होतं द व्हॅल्यू ऑफ आयोनिक प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. ही आयोनिक प्रॉडक्टची व्हॅल्यू जर सोल्युबिलिटी प्रॉडक्ट पेक्षा मोठी असेल तर आणि तरच प्रेसिपिटेशन होतं. मग सोल्युबिलिटी प्रॉडक्टची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे प्रॉब्लेम मध्ये, किती दिली आहे? 1.7 इंटू 10 रेज टू -6 आहे. आणि आयोनिक प्रॉडक्टची व्हॅल्यू आपली किती आली आहे? 2.5 इंटू 10 रेज टू -6. मग व्हॅल्यू मोठी कुठली आहे? तर आयोनिक प्रॉडक्टची व्हॅल्यू मोठी आहे. आणि म्हणून याच्यावरून आपण असं म्हणू शकतो देअरफॉर आयोनिक प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन KSP. म्हणजेच थोडक्यामध्ये 2.5 इंटू 10 रेज टू -6 इज ऑलवेज ग्रेटर दॅन द व्हॅल्यू ऑफ KSP म्हणजेच 1.7 into 10 raised to -6, and hence we can say that barium chloride salt undergoing precipitation. याचा अर्थ आयोनिक प्रॉडक्टची आपण कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू ही सोल्युबिलिटी प्रॉडक्ट पेक्षा ऑलवेज मोठी आहे, ग्रेटर आहे, आणि त्यामुळं नक्कीच इथं बेरियम फ्लोराईडचं प्रेसिपिटेशन हे होणारच आहे. आणि लक्षात घ्या तोच आपल्याला प्रश्न होता. हेन्स वी कॅन से प्रेसिपिटेशन म्हणून म्हणू शकतो आपण प्रेसिपिटेशन ऑफ BaF2 इज टेक्स प्लेस. हे काय होतं? प्रेसिपिटेशन होऊ शकतं इथं, आणि तोच प्रश्न आपल्याला विचारला होता. हा आपला आता शेवटचा प्रॉब्लेम या सोल्युबिलिटीवरचा. काय प्रॉब्लेम मध्ये दिलंय पहा? सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ सिल्वर क्लोराइड AgCl. त्याची सोल्युबिलिटी किती दिली आहे? 1.8 इंटू 10 रेज टू -10. आणि विचारलंय कॅल्क्युलेट इट्स मोलार सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी इन ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे हा फॅक्टर आपल्याला वेगळा विचारलेला आहे पहा. सोल्युबिलिटी, मोलार सोल्युबिलिटी आपण कॅल्क्युलेट केली अगोदर, पण सोल्युबिलिटी इन ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर हा इथं नवीन पॉइंट विचारलेला आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला ब्रॅकेटमध्ये मोलार मास दिलेलं आहे. कुठलं? त्या सॉल्टचं. कुठला सॉल्ट आहे? सिल्वर क्लोराइड. तर त्याचं मोलार मास आहे 143.5 ग्रॅम पर मोल. मग हा जो प्रॉब्लेम आहे तो सोल्युबिलिटी आपण मोलार सोल्युबिलिटी कॅल्क्युलेट करतो तिथपर्यंत सेमच आहे. फक्त ती जी मोलार सोल्युबिलिटी आपली येते त्याला आपण त्याच्या ह्या मोलार मासनी, हे मोलार मास कशामध्ये दिलंय? ग्रॅम मध्ये दिलेलं आहे. त्या मोलार मासनी जर मल्टिप्लाय केलं तर ती सोल्युबिलिटी आपल्याला ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर मध्ये मिळते. आणि तो जो प्रॉब्लेम आहे आता आपण हे पहा, याच्यामध्ये KSP गिवन मध्ये आपल्याला काय काय दिलंय इथं? दॅट इज KSP दिली आहे AgCl ची KSP सोल्युबिलिटी प्रॉडक्ट 1.8 इंटू 10 रेज टू -10 ही KSP ची व्हॅल्यू दिली आहे. आणि आपल्याला मोलार मास दिलेला आहे, म्हणजे कॅपिटल M मी म्हणतो या AgCl चं मोलार मास 143.5 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. ग्रॅम पर मोल मध्ये दिलंय. ग्रॅम पर मोल मध्ये आहे, हे ग्रॅम पर मोल मध्ये दिलेलं आहे. मग याच्यावरून आय कॅन कॅल्क्युलेट दी सोल्युबिलिटी. ही सोल्युबिलिटी मला 2 युनिट मध्ये काढायची आहे.
that is molar solubility as well as solubility in gram per cubic centimeter. मग कशी काढायची? हा सॉल्ट जो दिलाय तुम्हाला तो सिल्वर क्लोराइडचा सॉल्ट आहे AgCl. हा सॉलिड दॅट डिसोसिएट्स ॲज कुठल्या आयॉन्स मध्ये? Ag प्लस एकच प्लस ॲक्वियस प्लस Cl मायनस ॲक्वियस. हे AgCl चं डिसोसिएशन झालं. याचा अर्थ कॅटायन X ची व्हॅल्यू एकच आहे, आयनायन Y ची व्हॅल्यू सुद्धा एकच आहे. आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे रिलेशन आहे KSP इज इक्वल्स टू X रेज टू X इंटू Y रेज टू Y इंटू S रेज टू X प्लस Y. हे आपलं रिलेशन असेल. मग KSP बरोबर हे पहा, कॅटायन किती आहेत? एकच कॅटायन, X ची व्हॅल्यू 1, 1 रेज टू 1 इंटू एनायन ते सुद्धा एकच आहे, 1 रेज टू 1 इंटू S म्हणजे सोल्युबिलिटी रेज टू X प्लस Y म्हणजे 1 प्लस 1. आणि म्हणून KSP इज इक्वल्स टू काय येणार? S रेज टू 2 किंवा S स्क्वेअर. दिस इज इन केस ऑफ दिस सच टाइप ऑफ द सॉल्ट्स वेअर वन कॅटायन अँड वन एनायन इज फॉर्मेबल. जिथं एकच कॅटायन आणि एकच एनायन मिळतो. तर S काढायचं आपल्याला. आता S म्हणजे दॅट इज सोल्युबिलिटी. S इज इक्वल्स टू रूट KSP. मग KSP ची व्हॅल्यू किती आहे? दिलेली आहे 1.8 इंटू 10 रेज टू मायनस 10. S इज इक्वल्स टू 1.8 इंटू 10 रेज टू मायनस 10. आता मायनस 10 चा रूट -5 वाला. आता 1.8 चा रूट जो आहे तो तुम्ही लॉग टेबलच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करू शकता. तो रूट येतो दॅट इज 1.342. 1.342 is the root of 1.81 and this is nothing but solubility. ही solubility तुमची कशामध्ये आली आहे? इंटू 10 रेज टू मायनस 5 दॅट इज मोल पर डीएम क्यूब मध्ये आली आहे. मोल पर डीएम क्यूब मध्ये आली. आता तुम्हाला सोल्युबिलिटी आणखी दुसरा फॅक्टर विचारलाय. कशामध्ये? ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर मध्ये विचारली आहे. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? सोल्युबिलिटी इन ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर इज इक्वल्स टू सोल्युबिलिटी इन मोल पर डीएम क्यूब. सोल्युबिलिटी इन मोल पर डीएम क्यूब इंटू इट्स मोलार मास. त्याचं मोलार मास की जे तुम्हाला दिलेलं आहे पहा. मग त्याला मोलार मासनी फक्त मल्टिप्लाय करा. 1.342 सोल्युबिलिटी इंटू 10 रेज टू मायनस 5. याला किती मोलार मास दिलाय? 143.5 आहे पहा. 143.5. मग यानं जर मल्टिप्लाय केलं तर हे जे आन्सर आहे दिस कम्स टू 192.5. हे तुम्ही कॅल्क्युलेट करा. 192.5 इंटू 10 रेज टू मायनस 5 इंटू 10 रेज टू मायनस 5. आणि मग हे आन्सर मी काय करतो? 2 डेसिमल ने 192 च्या ऐवजी हे आन्सर 1.92 कडे आणतो. म्हणजे डेसिमल पॉइंट लेफ्ट हँड साइडला 2 घरांनी शिफ्ट केले आपण. आणि म्हणून इथं पॉवर जी आहे ती वाढेल. इंटू 10 रेज टू मायनस 3 होईल. इंटू 10 रेज टू मायनस 3. आणि याला युनिट काय येणार मग? ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ सोल्युबिलिटी. आणि अशा पद्धतीने आपण या सोल्युबिलिटी प्रॉडक्ट वरचे जे वेगवेगळ्या अँगलनी काही प्रॉब्लेम्स विचारतात ते त्या पद्धतीने आपण हे इथं कव्हर केलेले आहे. अशा पद्धतीनं हा जो टॉपिक आहे आयोनिक इक्विलिब्रिया, theoretical part previously we have to completed and the different numericals depends upon these different articles also we have to completed. हे देखील इथं ह्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण इथं जे बोर्ड एक्झाम मध्ये, सीईटी एक्झाम मध्ये, नीट एक्झाम मध्ये अशा अँगल्सचे प्रॉब्लेम्स विचारत असतात, तर तेही प्रॉब्लेम्स आपण इथं पाहिलेले आहे. अशा पद्धतीनं हा जो टॉपिक आहे दॅट इज आयोनिक इक्विलिब्रिया वी हॅव टू कम्प्लीटेड. तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास करा.
आणि काय डिफिकल्टी पुन्हा जर आल्या तुम्हाला तर तुम्ही जरूर विचारा आणि हा टॉपिक संपला असं आपण इथं डिक्लेअर करतोय. ओके, थँक्यू.